हॅलो मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून तर आज दिवाळी आहे म्हणून मी कालच नाही का सगळे दिवे पाण्यात टाकले होते, कारण की दिवे पक्के झाले पाहिजे म्हणून. मग मी आज सकाळी पाण्यातून सगळे दिवे काढले आणि उन्हात ठेवले आणि त्यानंतर बसले मी रांगोळी काढायला. माझी तर इच्छा नव्हती रांगोळी काढायची, कारण की माझ्या मामाची जी मुलगी आहे ना, तिची तब्येत खूप जास्त खराब आहे, ती भरती आहे म्हणून. माझा आणि माझ्या आईचं कशातच मन लागत नव्हतं, तरीसुद्धा मी रांगोळी काढली. यावेळेस म्हटलं घरातच रांगोळी काढावं, कारण की बाहेर जागा बरोबर नाही आहे, तर रांगोळी काही बरोबर जमत नाही म्हणून. मग रांगोळीचा एवढा पसारा करून मी अशी रांगोळी काढली. रांगोळी कशी काढली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग दारात ही सुंदरशी बॉर्डर काढली आणि मग अंगणात पण छोटीशी रांगोळी काढली. आणि त्यानंतर गेली खाली. आईने बनवले होते पोहे खाल्ले आणि शेव पण खाल्ले. मस्तपैकी नाश्ता करून गेली माझी बहिणीची रांगोळी बघायला. पण माझ्या बहिणींनी नेहमीसारखीच रांगोळी काढली होती, नेहमी जशी काढते तशीच, पण ह्यावेळेस खूप छान काढली होती. त्यानंतर केला दुपारी जरासा आराम आणि उठल्यावर गेली मी दुकानातून आणले पोटॅटो लाईट आणि चहा पिता पिता खाल्ले. आणि मग पुन्हा गेली वर, तर खूप बोर लागत होतं. मी म्हटलं जाऊ दे, रांगोळीच टाकून घेते. मग रांगोळी टाकली आणि आंघोळ करून आई आणि मी बसली वाता करायला, कारण की आम्ही वाता आणायचे विसरून गेलो होतो. तर घरी जेवढा कापूस होता तेवढ्याच्या आम्ही वाता बनवल्या. आणि मग मस्तपैकी साडी घालून मी झाली रेडी. मी साडी कशी नेसते ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि मी साडीमध्ये दिसते पण कशी ते पण मला नक्की सांगा. यावेळेस आम्ही दोघी बहिणींनी ठरवलं होतं की आम्ही साडी घालणार, तर मानसीने पण मस्तपैकी साडी घातली होती. त्यानंतर आम्ही दोघी बहिणींनी मस्तपैकी फोटोशूट केला आणि मग मी आली वर, कारण की रांगोळीमध्ये दिवे लावायचे होते आणि घरावर सुद्धा दिवे लावायचे होते म्हणून. आणि हवा इतका भयंकर होता की सगळे दिवे विझत होते, पण मी पुन्हा दिवे लावतच होती. सगळेजण फोडत होते फटाके. तुम्हाला आवाज पण येत असेल फटाक्यांचा, पण मी या दिवाळीला फटाके फोडले नाही, कारण की आपल्या फॅमिलीमध्ये कोणाची पण तब्येत खराब असली तर आपलं कशातच मन नाही लागत म्हणून. पण जाऊ दे, तुम्ही तुमची दिवाळी एन्जॉय करा आणि आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.